आता आपण चाललेलो आहे लातूरला. तर आमचे मित्र दिनेश घोडके यांचा गावाला कार्यक्रम आहे, जो अमावस्या म्हणतात ते, त्यासाठी. तर आम्ही आता पुण्यातून सकाळी निघालो होतो 6 वाजता. आता दिवनच्या अलीकडे आहे, एका ठिकाणी थांबलो, राधाकृष्ण हॉटेल म्हणून नाश्त्यासाठी. तर खूप छान हॉटेल आहे, मस्त टेस्ट आहे. चला तर आता आपण निघूया पुढे. बिगवन क्रॉस करून पुढे जायचं आहे. आता सोलापूरच्या जवळ आलेलो आहे. आता हॉटेल निसर्ग जेवणासाठी थांबलो होतो. जेवण झालेले आहे छानपैकी. शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. आणि आता चाललो आता सोलापूरकडे. चला तर मग. आता आपण आलेलो आहे सिद्धेश्वर मंदिर या परिसरात. तुम्ही इथं बघू शकता. समोर हे तळ आहे, त्यानंतर इकडे हे मंदिर आहे सिद्धरामेश्वर, आणि इकडे यात्री निवास आहे दिसतं, आणि इकडनं एंट्री आहे. तसंच या ठिकाणी काहीतरी देवस्थान चालू आहे. इकडे पाहिले तर इकडे बोटिंग वगैरे पण आहे या तळ्यामध्ये. तर मस्त एकदम मंदिर वगैरे छान आहे. म्हणजे हे परिसर खूप छान आहे. तर आता आपण इकडे तळ्याच्या बाजूने मंदिराकडे जाणार आहे. तर हे झेंडा घेऊन इकडे मंदिराचं काहीतरी चालू आहे कार्यक्रम. जास्त आता इथे दिसतंय भाविक आहेत तिथे. चला तर आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. खूप छान मेंटेन केलेलं आहे हे, आणि सिटीमध्ये आहे विशेष म्हणजे, त्यामुळे एकदम मस्त भाविकांसाठी वगैरे छान आहे, तसेच इथल्या नागरिकांसाठी. इकडे मंदिराचं गेट आहे. चला आता आपण आतमध्ये जाणार आहे. मंदिराच्या आतमध्ये आपण आलेलो आहे. तर आपण बघू शकता शिवसिद्ध रामेश्वरांची शिवयोग समाधी ही इथे आतमध्ये आहे. ओके. त्यानंतर इकडे बाजूला मंदिर आहे या ठिकाणी. तर आता आपण तिकडे चाललेलो आहे. इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, तेवढं कन्फर्मेशन घ्या, ते मागून घ्या म्हणजे. आणि मला बोलायचं आहे. हे मेन मंदिर आहे. आपण मंदिराकडे चाललेलो आहे. मंदिराच्या पूर्ण सगळ्या बाजूनी इकडे पाणी आहे. अतिशय खूप छानपैकी परिसर मेंटेन केलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता. हा मंदिर परिसर आहे.
इकडे मेन मंदिराच्या समोर सभा मंडपाचे काम चालू आहे. बाजूला तुम्ही बघत असाल तर कशा पद्धतीनं सभोवतालचं जे तळं आहे, पाणी इतकं छान मंदिर. मला वाटतं खूप कमी मंदिरापैकी हे एक असं मंदिर आहे ज्याला अशा पद्धतीनं सराउंडिंग भेटलेलं आहे. खूप छान मस्त आणि इथं शांतता आहे सभा मंडपात. सिद्धेश्वर मंदिर आणि सभा मंडपाची प्रतिमा तुम्ही बघितली असेल तर मॉडेल इथं केलेलं आहे, इथं ठेवलेलं आहे. सभामंडप लवकरच कंप्लीट होईल असं वाटतंय, कारण की काम खूप जोरात चालू आहे. चला तर दर्शन झाले आपले छानपैकी. आता मंदिराचा परिसर बघून आता निघायचे आहे. हा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे. बघा ना किती छान मेंटेन केलेलं आहे. आणि एकतर हे त्याच्या भोवती पूर्ण मंदिराच्या भोवती पाण्याचा परिसर आहे. इतकं छान वाटतं आणि एवढं क्लीनलीनेस आहे. इकडे बघा बदक त्याच्यामध्ये. मगाशी दाखवल्याप्रमाणे हा मंदिराचा परिसर आहे आतला. आणि आता दर्शन करून रिटर्न जाणार आहे. चला तर आपण आता तुळजापूरला जाऊया. जवळच आलोय. सोलापूरवरून निघून आता जस्ट आता पायथ्याला आहे आपण. आता घाट चढतोय. 10 मिनिटात आपण वरती जाऊ, दर्शन घेऊ. इथे आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलेलो आहे तुळजापूरमध्ये. आता मंदिराकडे जात आहे. एस टी स्टँड बघा तुळजापूरचे एकदम अद्ययावत केलेलं आहे. बारामतीच्या एस टी स्टँड सारखे पर्यटकांसाठी खास सोय झालेली आहे. मंदिराकडे आपण चाललेलो आहे. तर बाजारपेठेतून आपण पुढे पुढे चाललो. सांगितलं ना बस आपल्या आपण आलेलो आहे मंदिराच्या इथे गेटवरती. चला तर आता आतमध्ये आपण जाऊया. इकडे दर्शन बारीसाठी लोक चाललेले आहेत. तर चला आपण बघूया. ठीक आहे चालतं.
आता मी अभिषेक हॉलकडे चाललेलो आहे. दर्शन पास घेतलेला आहे. सरदार निंबाळकर प्रवेशद्वारामध्ये आलेलो आहे. 17 वर्षातून दर्शन असं झाले मला. मंदिराचे दर्शन आता झालेले आहे. जस्ट आता एक 2-3 मिनिटापूर्वी आम्ही आता निवांत बसलेलो आहे आणि आता आम्ही बाहेर जाऊन लातूरला जायला निघणार आहे. छान दर्शन झाले, मस्त एकदम मजा आली. सोलापूरवरून निघून आम्ही आता तुळजापूरला आलो. नंतर गाडी पार्क करून आम्ही इकडे तुळजाभवानी मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर आम्ही पहिलं पास काढला दर्शनाचा, तिकीट काढलं आणि एक 3 ते 4 मिनटात आमचं दर्शन झालं. तर छान सोय आहे, जास्त वेळ नाही लागला, काही नाही. आणि आत्ता आम्ही रिकामं झालो पण लगेच. तर अशा पद्धतीनं इथे सोय देखील आहे की कमीत कमी वेळेत तुम्हाला दर्शन पण मिळू शकतं. तर भाविकांनी जरूर त्याचा फायदा घ्यावा. नाहीतर कोणत्याही दिवशी आला तरी तुम्हाला इकडे खूप गर्दी दिसेल. अशा पद्धतीनं आहे. आत्ता जास्त पण गर्दी नाही, पण आहे गर्दी बऱ्यापैकी, कारण ऑड डे आहे. आणि आता आम्ही लातूरला आमचे मित्र आहेत दिनेशजी, त्यांच्याकडे येळा महोत्सव उद्या आहे. त्यानिमित्ताने आम्ही उद्या म्हणजे आज रात्रीच तिथे मुक्कामाला जाणार आहे, जेणेकरून उद्या आम्हाला तो कार्यक्रम जो आहे येळा महोत्सवाचा तो पूर्णपणे एन्जॉय करता येईल. आणि उद्या दुपारनंतर आम्ही पुण्याला जायला निघणार आहे. आणि जाताना मग येडेश्वरी मंदिर आहे पुण्याला जाताना रस्त्यात, तर तिथे दर्शन करणार आहे. चला तर आता आज मुक्कामाला जातोय आम्ही लातूरला, दिनेशजींच्या फार्म हाऊसला. आम्ही बाहेर चाललो आहे. मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे पार्किंगमध्ये, मार्केटमधून. आत्ता मी दिनेशजींच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे, पोचलेलो आहे. आणि आता आम्ही घराकडे चाललेलो आहे. समोरच घर आहे. तर गाडी इथं आता लावलेली आहे रानात आणि आम्ही आता घराच्या दिशेने चाललेलो आहे. 5-10 मिनिटातच पोचतोय. आता रात्रीचे 9:15 वाजलेत. आमच्या प्लॅनप्रमाणे आज सकाळी पुण्यावरून निघून सोलापूरला आलो. सोलापूरला काही खरेदी केली आणि सोलापूरवरून परत तुळजापूरला दर्शन वगैरे केलं. आणि आता 9:15 वाजता इथे त्यांच्या गावाला पोचलेलो आहे, म्हणजे रानामध्ये, शेतामध्ये. तर आता जेवण करायचं, निवांत आराम करायचा, झोपायचं. आणि उद्या सकाळी यांचा रानातच कार्यक्रम आहे येळा अमावास्येचा, तो पूर्ण करून दुपारनंतर आम्ही निघणार आहे येडेश्वरी देवस्थानला. तिकडे दर्शन करून पुण्याला रिटर्न ह्याच टायमिंगला 9:15-9:30 पर्यंत. चला, गुड नाईट.
गुड मॉर्निंग. तर आज येळा मावशी आहे आणि या फार्म हाऊसवरती आम्ही आलेलो आहे. तर सकाळी आता आम्ही आवरावरी चालू आहे सध्या. तर हे पूर्ण शेत आहे लातूरमध्ये. इकडे विहीर आणि हे पूर्ण असं हे क्षेत्र आहे. तर संध्याकाळी मस्त झोप झाली रात्री आणि आता आम्ही सकाळी उठून नाश्ता वगैरे करून रानामधले जे काय हरभरे त्याच्यानंतर ऊस असं काय काय खाल्ला. आणि आता सध्या आम्ही इथे एक लेक आहे, तुम्हाला इकडे दिसेलच. तर या ठिकाणी ह्या लेककडे जाणार आहे आम्ही आता जायला. तलाव आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही. तर इथे असे त्यांच्या घराशेजारीच तिकडे विहीर वगैरे आहे छानपैकी. मस्त आहे, मोकळं सर्व शेतामधलं. आणि आसपास काही इथे कोणाचं घर दिसत नाही. लातूरच्या जवळच आहे हे. तर आता तिकडे लेककडे आम्ही चाललेलो आहे. मस्त मजा आली छानपैकी. काल आम्ही शेकोटी वगैरे केली ती रात्री, खूप मजा आली. मी अडाणी माणूस कुठे नेजण्यापर्यंत 12 खडा नाही तुम्ही माहिती सांगा का करता जुनी माहिती हा ती परंपराच आलेली आहे. कशी हम्म. की आज्या पंजापासून आता हे सांगते तर हाय बी राबायली. तर खरी काळाई आई ही काळाई आहे. जन्म झाल्यानंतर कुठं परत लेकरू काळाई बरोबर. पाळणा सुरुवातीचा ही आहे. हम्म. कोणता आणि पुन्हा तुम्ही दुसऱ्या पाळण्यात टाकता. हम्म. आणि सूर्य जे आहे ही देव आहे. वरून बघतो, पाप पुण्य ही बघतो. देवळा देव नाही. तुम्ही टाळ्या बाडवायच्या आणि पंढरपूरला पहिले पायंदळी लोक जात होते. मग ते काही पाकिट पिले, मला पाकिट साधले. आणि काही लेकरा बाळाला सुख लागले. काही म्हणजे 100 संतातून 10 संत खरे, 90% उतार येतात. तिकडून माघारी आले एखाद्या पारावर बसले फलाण्याचं असं दिसतं म्हणजे उतार येतात. लोकांचा कुटाणा करायचा नाही. आजच्या दिवशी काय करतात म्हणजे बाबा? फक्त खरा परमेश्वर ही आहे. आज काय करतात? आज अयळामावस्या का करतात? नाही काय काय करतात? काळाई आई म्हणजे नाही ते झालं की, पण आज काय काय करायचं असतं? खीर असते. हं. कुणी उंडे करतंय, बर. कुणी जी आवडेल ती खीर करतंय. म्हणजे 12 प्रकारचं जेवण असतंय. आणते तर आता आम्हाला आणायचं नाही. आता ते आमचं त्याच्यामुळं बरोबर. आलेत काही जण भाऊ नुसते निवड जाऊन नारळ पण ते आम्ही 5 जणांपैकी बी आता राहणं लगत आहे. पण ते आलेच की रे. हे वर्षातनं एकदाच असतं का? हा, वर्षातून एकदा. पण करायचं नाही असं. म्हणजे पहिलं पूर्वी आलेलं आहे आणि बामण म्हणला म्हणून ते आणि तिथं काय काय उभे करतात? काय काय ठेवतात? काय नाही 5 पेंड्या कडब्याच्या. हम्म. पुन्हा त्याला ते 5 बारकाली अशी दगड ठेवून त्याला 5 पांडव का? 5 पांडव बर. ही करते. हा. आणि पूजा करायची नाही. काळाई म्हणजे शांतता आहे. कशी काळाई 2 माणसं जेवण आहे. ही काळाईची समाधान म्हणजे पूर्वी म्हणतेच बरं का आता ही. म्हणून ही तुमचं किती वय आहे तरी? माझे 70च्या थोडं असेल, नाही 70 असेल. 70 त्यांच्या तुमचं कितवा नंबर मुलांमध्ये? माझ्यापेक्षा थोरला होता. म्हणजे तुम्ही 2 नंबर. हां. आणि पुन्हा ही असेच काही बहिणी झाल्या, काही भाऊ झाला. मित्रांनो आता आपण आलेलो आहे त्या तलावावरती. बघा किती छान वातावरण आहे, मस्त एकदम शांतता इथं. तुम्ही बघा पाणी वगैरे एकदम स्वच्छ पाणी असेल तर. हे बघा आता पूजा चालू आहे आणि आंबीला आता घेऊन येत आहेत अथर्व. इकडे आतमध्ये पूजा चालू आहे. थोडं जवळ जा. डोक्यात घालून यायला કેટલી ખાવી નહીં હા રાજા હે આપણે
येळामुशीची जी पूजा असते ती पूजा करून आता आरती म्हणायचं चाललेलं आहे. तर कार्यक्रम झालेला आता 12 वाजता आणि आता ह्याच्यानंतर रानामध्ये जेवायचं अशा पद्धतीनं इथं प्रथा आहे. तर येळामावस्या अशा पद्धतीनं आरती झालेली आहे. टाळ्या वाजवा बरं का. हा टाळ्या वाजवा. एक नंबर. अमावस्या काय नक्की अमावस्या ही पूजा आहे, ही काय आहे पूजेचं महत्व काय? हे शेतकऱ्यांची शेतातली महापूजा बरोबर. की जेणेकरून वर्षभर कष्ट घेतलेल्या शेतकऱ्यांनी तो जमिनीची सांगता करतो वेळामुशीला. बरोबर बरोबर. हा आणि वेळामुशा हा सगळ्यात मोठा सण शेतकऱ्यांचा राहतो. आणि जे 5 दगड ठेवले ते काय काय हे पांडव आहेत. अच्छा, बरोबर. पांडवाची पूजा रक्षणासाठी म्हणजे आपल्या शेताचं रक्षण करतो. हा रक्षण करणार पूर्ण. आणि आज काय काय म्हणजे करतात? उंडी असते, डाळ, आंबील. आंबील म्हणजे हे सगळ्यात पेय महत्वाचं. पिण्यासाठी महत्वाचं आंबील या सणासाठी. बरोबर. खीर असते. ओके ओके. आणि मग सगळे नातेवाईक पाहुणे मंडळी शेतामध्ये येऊन वनभोजन करतात. अरे वा. बरं 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 चालतंय. ओके. हा लातूर जिल्ह्यात जास्त ते मराठवाड्यामध्ये. बरं बरं. म्हणजे आज सगळी लोक असं रानात येऊन हे सगळ्या गोष्टी करणार. अरे वा. चालतंय. ओके धन्यवाद. आता बघा येळामुसेचं जेवण आता तयार आहे. हा भात, तर ही लापशी, नंतर
हे उंडे आहेत, त्यानंतर शेंगोळ्या, त्याच्यानंतर जिलेबी, त्यानंतर आमटी, डाळ आणि आंबील. हे जे महत्त्वाचं आंबील आहे बघा, ह्याच्यासाठी हे तयार झालेलं आहे. मस्तपैकी आता जेवण चालू करत आहे मोरे साहेब. हा म्हणजे जेवण चालू करत आहेत मोरे साहेब. चला चालू करू. आता आम्ही लातूरवरून निघालेलो आहे. येळ अमावस्येचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता चाललोय आम्ही येरमाळा येडेश्वरीला. तिथं देवस्थान आहे, दर्शन घेऊन आम्ही पुण्याला निघणार आहे 6 वाजता. रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचेल पुण्याला. तर असा रोड आहे, मधून जातो तो डायरेक्ट मंदिरापर्यंत आहे. ये हो जाता ऐसा न कीजो अगले जन्म मोहे बिटिया न कीजो जो अब किए हो जाता. बताइए बच्चों को पढ़ा रही है क्या? हाँ पढ़ रहा है, 2 लड़का है, पढ़ रहा है दोनों को. और बताइए आज क्या बना है? कुछ स्पेशल बना है? ठंड के मौसम में खाने पीने का बड़ा आनंद होता है. क्या बना है अब? क्या दाल चावल सब्जी आलू गोभी बना है. गाना कौन सा सुनवा है? बिना पिक्चर का गाना सुनना है कहीं देर ना हो जाए. शुक्रिया, बहुत बहुत फोन किया आपने. सुनते येडेश्वरी मंदिराला आपण आलेलो आहे. आता 4 वाजले. चला तर आता मग दर्शनाला जाऊ. और रिमोटवर चालणारी कार आणि ट्रॅक्टर, भारी ट्रॅक्टर आहे 87 रुपयाला. आणि आपल्या आता मंदिरात जवळ आलेलो आहे. पायऱ्या आहेत पूर्ण गेट पासून वरपर्यंत सरळ पायऱ्या आहेत सगळीकडे. दर्शन बारीतून आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी. दर्शन झालेलं आहे आता येडेश्वरी देवस्थानमध्ये. तर आम्ही आता माघारी पुण्याला चाललेलो आहे. दर्शन छान झालेलं आहे. आता दुपारचे 5 वाजत आलेले आहेत. चला तर मग आता पुण्याला रिटर्न जाऊ. है खोया मेरा दिल है, कोई उसे ढूंढ के लाए ना, जाके कहाँ मैं रपट लिखाऊं, कोई